विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण फिरवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता विविध कारणांमुळे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे। कधी विरोधकांचे आरोप तर कधी अपात्र महिलांची नवी अपडेट अशी अनेक कारणं आहेत। आता याच दरम्यान या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे। महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर खुद्द महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे। मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सोमवारी दिनांक 21 रोजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याविषयीची माहिती दिली। कारण सरकारने लागू केलेल्या अर्ज पडताळणीचा फटका आतापर्यंत अनेक बहिणींना बसला आहे। त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा लाभ मिळालेल्या सर्व महिलांना मिळणार का याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज। 2.5 लाखाच्या आतल्या ज्या बहिणी आहेत, 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत। आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये, हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने